एक व्यक्ती ज्याचं बोलणं ऐकून लाखो लोकांनी स्वतःचं आयुष्य बदलून टाकलं, ज्याच्या एका डायनॅमिक मेडिटेशनने जगाला नवा अध्यात्माचा मार्ग दाखवला. हाच माणूस काही वर्षात जगातील सर्वात मोठ्या वादाचा केंद्रबिंदू झाला. एक आश्रम एक शहर बनलं. एक गुरु ज्याच्या आसपास राजकारण, षडयंत्र, जैविक हल्ले आणि अटक असं सगळं घडत गेलं. 11 डिसेंबर 1931, कुचवाडा, मध्य प्रदेश. इथे जन्माला आला चंद्रमोहन जैन. निसर्गात खेळणारा पण परंपरा मोडणारा. तो मुलगा नेहमी प्रश्न विचारायचा, का, कसं, याचा अर्थ काय. त्याला अंधश्रद्धा मान्य नव्हती. याच व्यक्तिमत्वातून पुढे जन्म झाला आचार्य रजनीश म्हणजेच ओशो. 1960 नंतर ओशो भारतभर फिरून प्रवचन देऊ लागले. तो काळ होता परिवर्तनाचा. नवीन युवक नवीन विचार शोधत होते. ओशोने धर्माला प्रश्न विचारले, सेक्स आणि अध्यात्म यावर बोलू लागले. ध्यानाला नवीन रूप दिलं. शेकडो लोकांना त्यांचं बोलणं चैतन्य देऊ लागलं. पण तितक्याच वेगानं त्यांचे विरोधकही वाढू लागले. 1974 पुण्यात उभारला गेला ओशो कम्युन इंटरनॅशनल. हे ठिकाण ओशोच्या विचारांचं प्रयोगशाळाच बनलं. डायनॅमिक मेडिटेशन, नृत्य, हसू, रडणं सगळं ओशोच्या पद्धतीनं. विदेशातून लोक हजारोने येऊ लागले. पुण्यात साधारणतः शांत रस्त्यांवर अचानक विदेशी साधकांची गर्दी झाली आणि भारतीय गुरु ग्लोबल मास्टर बनू लागला. ओशो आरोग्य उपचारासाठी अमेरिकेला गेले. पण काही महिन्यातच त्यांच्या शिष्यांनी 64,000 एकर जमीन विकत घेतली आणि जन्म झाला रजनीशपुरम या शहराचा. वाळवंटात उभं राहिलं एका नव्या जगाचं स्वप्न. स्वतःचा एअरपोर्ट, स्वतःची पोलीस फोर्स, शेकडो बंगले, हजारो साधक, दररोज हजारो लोकांना जेवण. साधकांसाठी हा स्वर्गच होता. पण अमेरिकन सरकार आणि स्थानिकांसाठी हा धोका वाटू लागला. पण जिथे सत्ता तिथे संघर्ष. ओशोच्या जवळच्या सहकारी मा आनंदशिला यांच्यावर गंभीर आरोप लागले. राजकीय नेत्यांना हटवण्यासाठी जैविक हल्ला, गुन्हेगारी कट, फोन टॅपिंग, खुनाचे प्रयत्न, बेकायदेशीर इमिग्रेशन या सर्वांमुळे रजनीशपुरम अमेरिकन सरकारच्या रडारवर आलं. वाद एवढा वाढला की FBI थेट हस्तक्षेपात उतरलं. 1985 मध्ये ओशोला अटक झाली. नंतर त्याच्यावर मोठ्या गुन्ह्याचे पुरावे मिळाले नाहीत. पण प्ली डीलमध्ये त्यांना अमेरिकेतून बाहेर काढण्यात आलं. रजनीशपुरमचं स्वप्न एकदम तुटून गेलं. साधक विखुरले, शहर रिकामं झालं आणि ओशो पुन्हा भारताकडे निघाले. ओशो पुण्यात परतले. आपलं शेवटचं जीवन इथेच घालवलं. त्यांची तब्येत सतत खालावत होती. 19 जानेवारी 1990 ओशो शांततेत या जगातून निघून गेले. त्यांचा शेवटचा संदेश, आय लिव्ह यू माय ड्रीम. आणि खरंच त्यांचं स्वप्न आजही जगभर पसरवत आहे. आज ओशोचे विचारविश्व जगभरात 100 पेक्षा जास्त देशात पोहोचले आहे. त्यांची पुस्तके, ध्यान पद्धती आणि बोलण्याची शैली आजही लोकांना आकर्षित करते. काही लोक त्यांना अध्यात्माचा क्रांतिकारी म्हणतात, पण काही लोक त्यांना विवादांचा केंद्रबिंदू पण म्हणतात. दोन्ही बाजूंची लोक एक गोष्ट मान्य करतात, ओशोने जगाला विचार करण्याचा एक नवीन मार्ग दिला. ही होती ओशोच्या साम्राज्याच्या उभारणी आणि पतनाची रोमांचक कथा. जर तुम्हाला ओशोबद्दल आणखी रहस्य किंवा रजनीशपुरमच्या आतल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कमेंटमध्ये लिहा मोर ओशो स्टोरीज. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.